नमस्कार मित्रांनो, मी शिवमोडकुते. पी.एम. किसान योजनेअंतर्गत आता नवीन नियम काढण्यात आलेले आहे. यामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्ही पाहू शकता, घरात एकालाच मिळणार पी.एम. किसान योजनेचे पैसे. केंद्र सरकारची नवीन नियमावली. तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेले आहे. पी.एम. किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर पहा, पी.एम. किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी हे लाभ घेत होते, पण आता इथून पुढे हा जो लाभ कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला मिळणार आहे. इथून पुढे जे अर्ज करत असतील अर्जदार, अशांना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे कंपल्सरी करण्यात आलेले आहे. तर पुढे पहा, सततची नापिकी, किडीचा प्रादुर्भाव यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चांगले उत्पादन निघाले तरी पिकांना चांगला भाव मिळणार की नाही हा प्रश्न असतो. खरीप व रब्बी हंगामाच्या पेरणीची चिंता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, ऐन अडचणीच्या वेळी मदत व्हावी या उद्देशाने शासनाने पी.एम. किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार शासनाने हप्ता जाहीर केल्यानंतर पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात रक्कमही जमा होते. डिसेंबर 2018 पासून शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये देण्यात येत आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्याला चांगलीच मदत होत आहे. योजना सुरू झाली तेव्हा एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्याच्या नावावर शेती असणाऱ्यांनीही पी.एम. किसान योजनेसाठी अर्ज केले होते. त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. मात्र आता एका कुटुंबातील एकाच पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तर पहा, पी.एम. किसान योजना ही 2018 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये सुद्धा देण्यात येत आहेत. तर ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा, ऐन अडचणीच्या वेळी मदत व्हावी या उद्देशाने शासनाने पी.एम. किसान योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तर पहा, या योजनेअंतर्गत सुरुवातीला एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्याच्या नावावर शेती असणाऱ्यांनीही पी.एम. किसान योजनेसाठी अर्ज केले होते. अशांना लाभसुद्धा यामध्ये मिळत होता. मात्र आता एकाच कुटुंबातील एकाच पात्र लाभार्थ्याला इथून पुढे या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तर हा एक स्पष्ट सांगण्यात आलेला पॉईंट आहे. तर पहा, इथे पुढे काही पॉईंट सांगण्यात आलेले आहेत. तर ते पहा, अर्ज करता पती, पत्नी, मुलांचे द्या आधार. कुटुंबातील एकालाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्ज करताना पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे. तर इथून पुढे जे अर्जदार अर्ज करत असतील अशांना आता पती, पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे. तर पहा, पुढे दुसरा पॉईंट सांगण्यात आलेला आहे. आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढणार. नवीन नियमामुळे आयकर भरणाऱ्यांना बाजूला काढले जाणार आहे. जे पात्र शेतकरी आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. तर जे आयकर भरत असतील अशांना इथे वगळण्यात येणार आहे. जे पात्र शेतकरी आहेत अशांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तर पहा दुसरा पॉईंट, 19वा हप्ता कधी? पी.एम. किसान योजनेचा 18वा हप्ता निवडणुकीपूर्वी जाहीर झाला होता. आता 19व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. फेब्रुवारीमध्ये योजनेचा हप्ता मिळू शकतो. हा एक स्पष्ट मुद्दा सांगण्यात आलेला आहे. तर पुढे पहा दुसरा पॉईंट, एकाच व्यक्तीला लाभ. कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेतून लाभ मिळेल. जे आयकर भरतात, पेन्शनवर आहेत अशांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने कृषी विभागातून सांगण्यात आलेले आहे. तर कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. जे आयकर भरत असतील अशांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने सांगण्यात आलेले आहे. तर पुढचा पॉईंट पहा, तुमच्या कुटुंबातील पी.एम. किसानचे किती लाभार्थी? तर पी.एम. किसान योजनेसाठी नवीन नियमावली लागू केली आहे. त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे किती लाभार्थी अपात्र होणार याकडे लक्ष लागलेले आहे. तर पुढे पहा, 2019 पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांना मिळणार लाभ. वारसा हक्क वगळता ज्या शेतकऱ्याने 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट सांगण्यात आलेला आहे. तर पहा पुढे, वारंवार के.वाय.सी का करावी लागते? एकदा आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतरही वारंवार के.वाय.सी करायला का सांगितली जाते, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. तर पहा, ही अशा प्रकारची महत्त्वाची माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे. तर माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.